तुम्हाला मुलगा आहे का? माझा प्रश्न नीट आहे का? मी मुलं आहेत का नाही विचारलं, मी विचारलं मुलगा आहे का? कारण सध्या एवढी भयानक परिस्थिती मला दिसते की भविष्यामध्ये मुलगे खरंच सक्रिय राहतील का, ऍक्टिव्ह राहतील का? काल आम्ही एका स्पर्धेला गेलो होतो. म्हणजे आपण टप्प्याटप्प्याने जाऊया, कारण की व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. काल आम्ही ज्या स्पर्धेला गेलो होतो तिथे साधारण 500 ते 600 स्पर्धक सहभागी झाले होते. आणि तुम्हाला खोटं वाटेल ऐकून की त्यामध्ये 90% मुली होत्या. जे प्रेक्षक कार्यक्रम बघायला आले होते त्यामध्ये सुद्धा 80 ते 90% जास्त संख्या ही महिला आणि मुलींची होती. स्पर्धेसाठी आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हा परीक्षकांचं जे मी परीक्षण केलंय त्यामध्ये असं दिसून आलंय की बऱ्याचशा स्पर्धांना या महिला परीक्षिका असतात. बोर्ड एक्झाम जे काही रिझल्ट लागतात त्यामध्ये सगळ्या शाळांमध्ये म्हणजे बहुतेकशा शाळांमध्ये असं दिसतं की टॉपर जे आहेत त्याच्यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे. आणि माझ्या तालुक्यामध्ये जो 10वीचा रिझल्ट लागला त्यामध्ये 100% गुण मिळवणारे 2 विद्यार्थी होते. तर ते विद्यार्थी म्हणजे विद्यार्थिनी होत्या. दोनही मुली होत्या ज्यांना 100% गुण मिळाले होते. वुमन्स वर्ल्ड कप असो किंवा वुमन्स IPL असो, त्या क्षेत्रात सुद्धा त्या महिलांनी आपली ताकद पूर्णपणे सिद्ध केली आहे. विज्ञान असू देत, मनोरंजन असू देत किंवा खेळ असू देत, इतर सगळ्या क्षेत्रांमध्ये महिला राज आपल्याला दिसून येते. क्लास घेतो तेव्हा असं दिसून आले की मुलगे हे बरेचसे लाजरे, बुजरे किंवा अजिबात त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही असे दिसून आलेत. काही मुलगे तर मला काय म्हणतील किंवा माझ्यावर हसतील का? काही मुलगे आम्हाला कुठे डान्स करून प्रभुदेवा किंवा ऋतिक रोशन सारखं व्हायचंय. आणि काही मुलगे तर घाबरून पुढे येतच नाही. हे बघून भविष्यातले मुलगे म्हणजे जे भारताचंही भविष्य आहेत, जे भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत, त्यांच्याबद्दल एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की ते किती सक्रिय असतील. बरं, मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी करत आहेत आणि याचा मला अभिमान आहे, कारण मलाही एक मुलगी आहे. पण मुलांचं काय? मला असं वाटतं की पालकांनी याबद्दल थोडासा विचार करावा. जर तुम्हाला मुलगा असेल की त्याच्याशी थोडं बोला, त्याला प्रोत्साहित करा. नंबर येणं नंतरची गोष्ट आहे, पण सहभागी होणं फार गरजेचं आहे. त्याला कुठल्या तरी ऍक्टिव्हिटीमध्ये गुंतवा. कसं आहे, आपण पालक म्हणून आपली जबाबदारी पार पाडूया आणि मुलांना म्हणजे बॉईजना ऍक्टिव्ह करूया. अशा मुलांना ऍक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल हे आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणारच आहोत. या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे किंवा साधारण मुलांबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.